गडांचा राजा आणि राजांचा गड. नमस्कार, मी श्रेया आणि आज आपण बोलत आहोत हिंदवी स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणणाऱ्या मराठा साम्राज्याच्या पहिल्या राजधानीबद्दल, अर्थात राजगडबद्दल. छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल 26 वर्ष वास्तव्य केलेल्या या पावनभूमीने महाराजांचा आग्र्याहून सुखरूप परत येणं असो, छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म असो किंवा शिवरायांनी स्वतःच्या नावाची पाडलेली नाणी असो, या किल्ल्याने स्वराज्याच्या आणि महाराजांच्या आयुष्यातील अनेक चढउतारांची साक्ष दिली आहे. शिवरायांच्या दुर्ग बांधणीचा सर्वोच्च आविष्कार मानला जाणारा हा राजगड गुंजन मावळात स्थित आहे. सर्व बाजूंनी दऱ्याखोऱ्यांनी व नद्यांनी वेढलेल्या या राजगडाला पूर्वी मुरुंब देवाचा डोंगर म्हणून ओळखलं जायचं. सुमारे 2000हून अधिक वर्षांचा गौरवशाली इतिहास याला आहे. सातवाहन, राष्ट्रकूट, वाकाटक, चालुक्य, शिलाहार, बहमनी या सर्व राजवटींनी या किल्ल्यावरती राज्य केले आहे. गडावर पोहोचण्यासाठी आपण नसरापूर मार्गे पाली, गुंजवणे, भुतोंडे, मळेगाव, डेरगाव किंवा साखर या गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांपर्यंत येऊ शकतो, जिथून गडावरती जाणाऱ्या वाटा आहेत. सध्याच्या काळात गडप्रेमी शक्यतो पाली किंवा गुंजवणे मार्गेच गड चढायला सुरू करतात, कारण इतर वाटा फारशा मळलेल्या नाही. शिवकाळात पाली हा मुख्य रहदारीचा रस्ता होता. एकामागोमाग एक असे 2 गोमुख बांधणीचे महादरवाजे इथे आहेत. अंबारीसह हत्ती जाण्या एवढे ते भव्य आहेत. या दरवाजातून प्रवेश करत आपण पद्मावती माचीवरील असलेल्या सदरेच्या मागच्या बाजूने गडावरती पोहोचतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 मध्ये तोरणा किल्ला जिंकल्यावरती अवघ्या 8-10 दिवसातच आदिलशाहीच्या ताब्यातील हा मुरुंब देवाचा डोंगर जिंकला. तोरणावरती सापडलेल्या धनाचा उपयोग करून या डोंगराच्या तिन्ही सोंडेंवरती भक्कम तटबंदी बांधून 3 स्वतंत्र माचींची निर्मिती केली व त्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती अशी नावे दिली. माची म्हणजे गडाचा सर्वोच्च भाग, ज्याला बालेकिल्ला असेही म्हणतात. त्याच्या तुलनेत थोडा खाली असलेला सपाट भूभाग असतो. माचा या संरक्षणाचा पहिला टप्पा असतात. वेगवेगळ्या बाजूनी शत्रूचा प्रतिकार करणे, त्यांच्यावर नजर ठेवणे यासाठी माचा उपयुक्त असतात. तसेच पाण्याचा व अन्नधान्याचा साठा इथे असल्या कारणाने गड दीर्घकाळ टिकून राहू शकत असे. पद्मावती माची ही गडाच्या उत्तरेस वसलेली असून सुवेळा आणि संजीवनी या दोन्ही माचांपेक्षा क्षेत्रफळाने सर्वात मोठी आहे. गडदेवता पद्मावतीच्या नावावरून या माचीला पद्मावती नाव असं लाभलं. राजगडावरती एकूण 4 सदर होत्या. त्यापैकीची मुख्य सदर ही पद्मावती माचीवर होती. पूर्वी इथूनच राज्यकारभार, न्यायनिवाडे केले जायचे. सदरेच्या डावीकडे धान्य कोठाराची इमारत आहे व तिच्या शेजारीच राज तलाव, तसेच पुढे तोफखाना म्हणजे जिथे दारुगोळ्याचा साठा ठेवला जायचा ती इमारत आहे. सदरेच्या थोडं पुढे आलं की एक प्रचंड चौथारा आपल्याला दिसतो. तिथे पूर्वी राजवाडा होता. यानंतर काही पायऱ्या उतरल्यावर डावीकडे आपल्याला रामेश्वर महादेवाचं मंदिर लागतं. त्या पाठीमागे पिण्याच्या पाण्याच्या 2 टाक्या आहेत. शेजारी पद्मावती देवीचे मंदिर व मंदिरासमोर एक दीपमाळ सुद्धा आहे. त्याला लागूनच एक तुळशी वृंदावन देखील आहे व त्या सईबाईंची समाधी मानलं जातं. पद्मावती मंदिराच्या उत्तरेला 4ही बाजूंनी तटबंदी असलेला गडावरचा सर्वात मोठा जलाशय पद्मावती तलाव आपल्याला दिसतो. तलावाच्या अगदी पुढे मोरवणे, आवळी आणि दादवडी या गावातून येणारा चोर दरवाजा आहे. पद्मावती माचीवरील वास्तू पाहून झाल्यावरती आम्ही सुवेळा माचीची वाट धरली. गडाच्या आग्नेय सोंडेवर असणारी ही माची सुमारे 2.5 किलोमीटर लांबीची आहे. पद्मावती ते सुवेळा या 2 माचांच्या मध्ये गुंजण खोरं येतं. इथूनच 3 दरवाजांची मालिका असणारा शिवपूर्व काळातील हेमाडपंथी बांधणीचा गुंजवणे दरवाजा आहे. देवगिरीच्या यादवांचा पंतप्रधान हेमाद्रीने हे बांधकाम केल्याचे इतिहासात उल्लेख आहे. या माचीच्या सुरुवातीलाच दाट झाडी असणाऱ्या लहानशा लाल मातीच्या टेकडीला डुबा असं म्हणतात.
हा गडाचा तो भाग आहे जिथून गडाच्या तिन्ही माचा व बालेकिल्ला अगदी स्पष्ट दिसतात. डुब्याच्या पायथ्याला काही चौथारे आहेत. त्यांना बाजी, तानाजी व यसाजी यांच्यासारख्या सरदारांची निवासस्थाने असल्याचं सांगितलं जातं. पुढेच सुवेळा माचीची मुख्य तटबंदी सुरू होते. तटबंदीत टेहळण्यासाठीच्या या गोलाकार बुरुजाला झुंजार बुरुज असं म्हणतात. झुंजार बुरुजावरून पुढे गेल्यावरती डावीकडे खडकात जे भलं मोठं आरपार छिद्र लागतं त्यास नेडे किंवा वाघाचा डोळा असं म्हणतात. हा खडक मागून पाहिल्यास हत्तीच्या आकाराचा भासतो व झुंजार बुरुज जणू त्या हत्तीवरची अंबारीच. या माचीच्या अखेरीस काही पाण्याच्या टाक्या आपल्याला दिसतात व गुंजवणे गावाच्या बाजूस जाणारा एक चोर दरवाजा देखील इथे आहे. हे सर्व पाहून झाल्यावरती डुब्यापर्यंत मागे यायचं. डुब्याच्या दक्षिणेला काळेश्वरी बुरुज आहे. सातवाहनकालीन काही खांबटाकी आपल्याला इथे पाहायला मिळतात. इथून डावीकडची मळलेली पायवाट आपल्याला गडाच्या अखेरच्या माचीपर्यंत घेऊन जाते. पश्चिम दिशेला पसरलेली असणारी ही संजीवनी माची सुमारे 2 किलोमीटर लांबीची आहे. सुवेळा ते संजीवनी या माचांमध्ये बेळवण खोरे येतं, तर पद्मावती ते संजीवनी या माचांमध्ये वाझेघर. ही माची 3 टप्प्यात विभागलेली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी भक्कम चिलखती बुरुज आहेत. पहिल्या टप्प्याच्या पठारावरती घरांचे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. या संपूर्ण माचीवरती 19 बुरुज अजूनही दिमाखात उभे आहेत. राजगडाच्या संजीवनी माचीला छत्रपती शिवरायांच्या दुर्ग बांधणीचा सर्वोच्च आविष्कार म्हटलं जातं. या माचीवर असणाऱ्या चिलखती तटबंदीमुळे गडाची अभेद्यता आणखी वाढली आहे. पश्चिम दिशेला पसरलेली असल्या कारणाने या माचीवरून दिसणारा सूर्यास्त हा देखील अनुभवण्याचा विषय आहे. यानंतर गडाचा सर्वोच्च भाग अर्थात बालेकिल्ल्याला भेट देण्यास आम्ही निघालो. बालेकिल्ला हा शब्द मुळात फारसी भाषेतून आला आहे. राजगडाचा बालेकिल्ला समुद्र सपाटीपासून तब्बल 1394 मीटर उंचीवर आहे. सुरुवातीलाच काळ्या दगडाचा भव्य व भक्कम असा अष्टकोनी आकाराचा महादरवाजा लागतो. या दरवाजाच्या देवळीत अफजल खानाचे शीर पुरण्यात आले होते. बालेकिल्ला हे गडाचे हृदय मानले जाते. इथेच राजाचे निवासस्थान, धान्य व वस्त्रसाठा तसेच खजिना देखील इथे ठेवलेला असे. संरक्षणाच्या दृष्टीने हे ठिकाण सर्वात सुरक्षित असल्याने विशेष महत्त्वाचे मानले जाते. राजगडाच्या बालेकिल्ल्याची रचना, मजबूती आणि डौल या तिन्ही बाबतीत अद्वितीय आहे. असा भक्कम आणि मोहक बालेकिल्ला इतर कोणत्या गडावरती क्वचितच आढळतो. याच कारणामुळे राजगडाला गडांचा राजा असं म्हणतात आणि त्याचा बालेकिल्ला या उपाधीचा खरा मानकरी ठरतो.